मित्र हो, थ्री वेज मीडियाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरात अनेक गोष्टी अशा दररोज मानवी जीवनाच्या संबंधाने अशा निर्माण होत आहेत की प्रत्येक घटनेवर एक क्लेश करावा। महाराष्ट्रातही अनेक घटना आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतो आहेत की प्रत्येक घटना एक क्लेशकारक असल्याचं आपल्याला दिसून येतं। हे केवळ सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनातच नाही तर सांस्कृतिक जीवनातही हे घडतं आहे। नुकतंच आपण बघितलं की मुंबईमध्ये येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक विधान केलं आणि ते विधान होतं की मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकण्याची गरज आहे असं नाही किंवा मराठी आलंच पाहिजे असं नाही। आणि त्यात त्यांनी आणखी एक वाक्य जोडलं की मुंबईतील घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। वास्तविक अशा प्रकारचं विधान करणं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला आणि महाराष्ट्राच्या समाज जीवनाला अतिशय धक्का देणारा आहे। याचं मुख्य कारण की मुंबई हे शहर जे निर्माण झालं, या मुंबईसाठी महाराष्ट्राच्या मुंबईच्या 105 वीरांनी स्वतःचं बलिदान दिलं आहे, शहीद झाले आहेत। शहीदांची क्रांतिकारी परंपरा असलेल्या या मुंबई शहराचं महाराष्ट्राला मिळणं हा इतिहास आहे। ज्यांनी कुठल्याही क्रांतिकारी कार्यामध्ये किंवा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही असा ज्यांच्यावर आरोप होतो, त्यांच्या समूहाकडून जेव्हा अशी विधान होतात तेव्हा त्या संपूर्ण भाषेच्या आणि त्या समाज जीवनाच्या संस्कृतीवर एक आघात होतो। आता काय त्यांनी हे विधान केलेलं असावं या संदर्भात मुंबईतील अगदी 10-12 वर्षाचा मुलगा जरी असेल तर तो हे ठामपणे सांगू शकेल की मुंबईचं राजकारण अजून पूर्ण झालेलं नाही। आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि या मुंबईच्या परिसरामध्ये आणखी इतर 7 महानगरपालिका आहेत मुंबई वगळता। यामध्ये ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, वसई विरार आहे, नवी मुंबई आहे, उल्हासनगर आहे, अशा अन्य आणखी 7 महानगरपालिका। आणि मुंबई हे 2.5 कोटीचं शहर आहे, 2.5 कोटी लोकसंख्येचं शहर आहे। जगातल्या 6वं असं हे शहर आहे की लोकसंख्येच्या दृष्टीने ते आजही मोठं आहे। पण या मुंबईसाठी महाराष्ट्राच्या मुंबईच्या मराठी वीरांनी जे आंदोलन केलं संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये, मुंबई महाराष्ट्राला मिळावी अशी ठाम भूमिका घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना या मुंबईत झाली आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून राहणारच। आणि दुसऱ्या बाजूला तत्कालीन काँग्रेसचे परंतु मूळतः गुजरातचे असलेले मोरारजी देसाई यांनी अनेक विधान अशी केली होती की मुंबई हे महाराष्ट्राला मिळू शकत नाही। त्यांची मजल इथपर्यंत गेली होती की चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही। याचा अर्थ मुंबई कायमच महाराष्ट्राला मिळणार नाही, परंतु क्रांतिकारी परंपरा असलेल्या या महाराष्ट्राच्या मराठी भूमीत मुंबईत वास्तव्य करणाऱ्या वीरांनी या मुंबईसाठी स्वतःचं रक्त सांडून ही मुंबई महाराष्ट्राला मिळवली। आणि त्या मुंबईत येऊन जेव्हा भैयाजी जोशी RSSचे माजी सहकार्यवाह जेव्हा ही भूमिका मांडतात तर हा त्या शहीदांच्या, त्या क्रांतिकारकांच्या, त्या हुतात्म्य पत्करणाऱ्यांचा अपमान आहे। त्यानंतर त्यांच्या विधानाच्या संदर्भामध्ये सारवासारव करण्यात आली, प्रसार माध्यमांमध्येही चर्चा झाली, परंतु प्रसार माध्यमांमध्ये देखील चर्चेसाठी RSS सारख्या कोर संघटनेतून कोणीही माध्यमांमध्ये चर्चेला पुढे आलं नाही। काही सांस्कृतिक दृष्ट्या काही माणसं भाडोत्री दृष्ट्या ते विकत घेतात, अनेक लोक अशी असतात की त्या भूमिका घेऊन बाजारात बसलेले असतात स्वतःला घेऊन, आणि ही विकली जाणारी माणसं ही अशा भूमिकांच्या विषयी पोटतिडकीने बाजू मांडतात, हे आपण माध्यमांमधून पाहिलं। पण या वक्तव्याचा, भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा खरा अर्थ आज महाराष्ट्राच्या तमाम राजकीय नेत्यांनाही कळलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे असतील, सेनेचे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनाही भैयाजी जोशी यांच्या भाषेचं मर्म कळालं आहे। एकेकाळी या महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी उभी राहिलेली शिवसेना 90च्या दशकामध्ये भाजपासोबत जाऊन मुंबई महापालिकेत सत्ताधीन झाली आणि त्याच
शिवसेनेने मराठी अस्मिता ही उभी केली होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच शिवसेनेच्या माध्यमातून भाषेला बदलत काही काळ त्यांना अधिक कळव्या हिंदुत्वाकडे ज्या संघ आणि भाजप परिवाराने नेलं, आज त्यांनीच त्यांना बाजूलाही केला. पण त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांच्या या बोलण्याचा मतितार्थ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याचप्रमाणे मुंबई लगत असलेल्या म्हणजे कर्जत कसारापर्यंत आता आपण जी मुंबईचा जो परिसर पाहतो त्यातही त्या अन्य 7 महानगरपालिका या सगळ्या महापालिकांमध्ये निवडणुका व्हायच्या आहेत. आणि या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं जर वक्तव्य केलं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, राज ठाकरे यांचा मनसे असेल, हे आक्रमक होतील भाषिक वादावर आणि हे आक्रमक होऊन आंदोलन करतील आणि त्याचा परिणाम भाषिक अल्पसंख्य माणसं एकवटतील आणि ती महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या पदरात मतं देतील असा एक होरा आहे. पण त्याही पूर्वी मनसेच्या एका जाधव नावाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय महत्वपूर्ण अशी प्रतिक्रिया दिली आहे की भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की आता या संघटना मनसे असतील, उद्धव ठाकरेंची सेना असेल, या मैदानात उतरतील आणि इतर प्रांतातून जे बहुजन समाजाची लोक या मुंबई प्रांतामध्ये आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी स्थिरावलेले आहेत त्यांच्यावर हल्ले करतील आणि मग त्यांच्यावर हल्ले झाले की ते आपल्या मसीहांकडे जातील. त्यांचे मसीहा त्या राज्यातील एक उच्चभ्रू जात समुदायाचं जे नेतृत्व असतं त्यांच्या आडोशाला जातं आणि मग ते त्यांना एक सुरक्षेची किंवा वाचवण्याची हमी देतात. आणि हा बहुजन समाजाचा जो नागरिक आहे जो या मुंबईमध्ये विसावतो आपल्या पोटा पाण्यासाठी, त्याचीही राजकीय दृष्ट्या आपली भूमिका आहे. तो कधी समाजवादी पक्षाचा असतो, कधी बहुजन समाज पक्षाचा असतो, जनता दलाचा असतो, तर कधी तो तृणमूल काँग्रेसचाही असतो, कधी तो आंध्रच्या वेगळ्या पक्षांचा असतो, कधी तो तमिळनाडूच्या डीएमकेचाही असतो. आणि मग अशा या बहुजन समाजातल्या अल्पभाषिक नागरिकांवर हल्ले व्हावेत आणि ते त्या राज्यातील आपल्या मसीहांकडे जावेत आणि तो मसीहा मूळ राज्याचा म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, त्या राज्यातला तो उच्चभ्रू असतो, उच्च जाती असतो आणि त्याच्या आश्रयाला हे सगळे बहुजन भाषिक अल्पसंख्याक जातील आणि पर्यायानं त्यांची मतं ही अन्य कोणत्याही पक्षाला जाणार नाहीत किंवा इंडिया आघाडीच्या घटक दलाला किंवा इंडिया आघाडी उरला नसेल तर त्या राज्यातील त्या प्रादेशिक पक्षांच्या बाजूने जाणार नाहीत याची दक्षता या वक्तव्यामध्ये आहे. परंतु हे केवळ राजकीय वक्तव्य आहे एवढंच मानून चालण्याची गरज नाही. हे सांस्कृतिक पद्धतीनं जो एक भाषिक हल्लाही करायचा आहे. आपल्याला माहित आहे की तमिळनाडूच्या राज्यामध्ये हिंदी भाषेविषयक जे धोरण स्टॅलिनने अवलंबलेलं आहे त्या धोरणाला स्टॅलिनने आणि त्यांच्या राज्याने कडाडून विरोध केलेला आहे, त्रिभाषा सूत्राला. आणि या अनुषंगानं तमिळनाडूचा तो वाद उभा राहिल्यानंतर महाराष्ट्रात देखील त्या हिंदी भाषेच्या माध्यमातून अशा वातावरणात एक वातावरण निर्माण करायचं आणि मग हिंदी भाषा याला दक्षिण भारतीयांनी कसा विरोध करू नये आणि ती संपूर्ण देशाची भाषा कशी व्हावी. आणि जेव्हा ही भाषा त्या राज्यांमध्ये लादली जाईल तेव्हा त्याची एक सांस्कृतिक विरासत जी आहे म्हणजे हिंदी भाषा ही बहुजनांची भाषा आहे की नेमकी काय आहे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला नंतर बोलता येईल. परंतु जेव्हा एखादी भाषा लादली जाते तेव्हा लादणारे ही त्यांच्या संस्कृतीलाही लादत असतात आणि ही संस्कृती संस्कृत भाषेची जी काही संस्कृती असणार ती लादली जाईल अशा प्रकारचा आरोप स्टॅलिनने यापूर्वी केलेला आहे. अर्थात या दोन विषयांची मी सरमिसळ करत नाहीये मराठी भाषेच्या संदर्भात बोलताना, परंतु भाषेच्या संदर्भामध्ये वक्तव्य करून राजकीय मतं मिळवत असतानाच त्यावेळी आपल्या भूमिकेलाही व्यापक कसं करता येईल याची एक रणनीती यामागे निश्चितपणे आहे. आणि त्यामुळे अगदी अजून मुंबई महापालिकेच्या किंवा राज्यातील 27-28 महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका कधी होतील याविषयी अजून भूमिका ठरलेली नाही. कारण ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये अजूनही निर्णय
प्रलंबित असल्यामुळे अजूनही निवडणुका होत नाही. परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये आजही सरकार स्थापन झालेलं असलं महायुतीचं, तरीही राज्याच्या 28 महानगरपालिकांमध्ये आणि राज्याच्या जिल्हा परिषद आणि इतर नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपला मताधार तयार आहे याचा अजूनही विश्वास नाही सत्ताधाऱ्यांना. आणि त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या गेली 3 ते 4 वर्षापासून सारख्या लांबवल्या जात आहेत, लांबत आहेत. कारण त्यांचं थेट नियंत्रण राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि त्या महानगरांचं उत्पन्न हे राज्य सरकारला थेट ते वापरायला भेटतं आहे किंवा त्याचा विनियोग करण्यासाठी तो कसा करायचा याचे निर्णय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या हाती आहेत. आणि या प्रक्रियेमध्ये लोकशाही कुठेतरी अडखळताना दिसते आहे. लोकशाहीकरणाची जी प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून लागली होती, पंचायत राज विधेयकानंतर ती विकेंद्रीकरणाच्या भूमिकेपर्यंत आली आणि ग्रामपंचायतपर्यंत ती गेली. ज्या अण्णा हजारे यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये माहिती अधिकाराचं आंदोलन हे जोरकसपणे लढवलं गेलं होतं आणि तो अधिकार काँग्रेसच्या सरकारच्या काळात मिळवला गेला. परंतु आज त्या माहिती अधिकाराची अवस्था काय आहे हे राज्याचे माजी मंत्री, भाजपाचेच एक माजी नेते एकनाथ खडसे यांनी देखील सांगितलेलं आहे आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या यांनी देखील म्हटलेलं आहे की देशाचा माहितीचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे रद्द करण्याचा प्रयत्न सध्याच्या काळामध्ये सुरू आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं, हे नुसतं भाषेच्या संदर्भात जरी आपल्याला दिसत असलं तरी यामागे अनेक भूमिका अशा उफाडून आणायच्या होत्या. परंतु भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी आपलं आक्रमण दाखवलं, त्यावरून नेहमीसारखा संघ परिवार जी भूमिका घेतं की आमच्या म्हणण्याचा अर्थ प्रसार माध्यमांनी तोडून मरोडून घेतलेला आहे किंवा तोडमोड केलेला आहे. अर्थात ही तोडमोडची परंपरा ही नेहमी संघाची राहिलेली आहे आणि प्रसार माध्यमही त्यांच्या हातातच आहे. आज मुख्य प्रसार माध्यम ही कोणाच्या हातात आहेत हे जर आपण पाहिलं तर देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांच्याकडेच ती झुकलेली आहेत. ती जनतेची मतं मांडणारी राहिलेली नाहीत. अशा काळामध्ये अशा महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वाचं विधान तोडमोड करून प्रसार माध्यम का प्रसारित करतील हा देखील प्रश्न उभा राहतो. नेहमीच माणसांना मूर्ख बनवता येत नाही. माणसांना जेव्हा भूमिका कळायला लागतात आणि त्या भूमिकेला घेऊन जेव्हा ते उभे राहायला लागतात तेव्हा पायाखालची जमीन कशी सरकते याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर भैयाजी जोशी यांनी केलेल्या घुमजावमधून आपल्याला दिसतं. मराठी भाषिकांच्या अस्मितेवर केवळ हा घाला नाही तर हा सांस्कृतिक जीवनावर देखील एक आक्रमणाचा घाला आहे आणि त्यामुळे मराठी भाषिकांनी वेळी सावध व्हायला हवं. मराठी भाषा ही या राज्यातल्या आणि कोणतीही भाषा ही त्या राज्यातल्या बहुजनांची भाषा आहे. बहुजनांची भाषा ही कधीही प्रमाण भाषा मानली गेलेली नाही या देशामध्ये. तरीही लोकप्रियतेमध्ये बहुजनांची भाषाच लोकप्रिय असते हे सातत्यानं दिसून आलेलं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.